Okay. Good morning, students. So this is Professor Eknath Aire from Divine College of Pharmacy, Sarana. Dear students, last lecture मध्ये आपण त्या ठिकाणी ॲब्रिव्हिएटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशन बद्दल बघत होतो किंवा आपण त्याला म्हणू शकतो की हॅच वॅक्समन ऍक्ट तर ह्याच्याबद्दल बघत होतो. तर जे काही हॅच वॅक्समन ऍक्ट आहे ते ऍक्ट थ्रू आपल्याला त्या ठिकाणी ANDA किंवा ॲब्रिव्हिएटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशन किंवा आपण म्हणू शकतो की जेनेरिक ड्रग ॲप्लिकेशन ची एक्सक्लुझिव्हिटी त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाली किंवा भेटली किंवा मिळाली. ओके, सो ह्या ऍप्लिकेशन थ्रू आपण जे काही ANDA ते ANDA फाईल करू शकतो. सो कालच्या लेक्चरमध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन पार्ट बघितला. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढचा पार्ट या ठिकाणी डिस्कस करणार आहेत. तर आपण काल या ठिकाणी बघितलं होतं की ॲब्रिव्हिएटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशन काय असतं, त्याच्यानंतर सेक्शन 505B2 ॲप्लिकेशन काय असतं ते आपण या ठिकाणी बघितलं होतं. ओके, देन आजच्या लेक्चरमध्ये आपण बघू न्यू ड्रग एक्सक्लुझिव्हिटी काय असते. ओके, सो नॉट पेटंट एक्सक्लुझिव्हिटीज. तर न्यू ड्रग एक्सक्लुझिव्हिटी मध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल बघणार आहे नॉन पेटंट एक्सक्लुझिव्हिटीज काय काय असू शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल इट मे बी रिलेटेड ऑफ द ऑर्फन ड्रग एक्सक्लुझिव्हिटी. ऑर्फन ड्रग च्या बद्दल असेल तर त्याच्यामध्ये काय असू शकतं, विच इज ग्रँटेड टू द ड्रग्स. तर हे मोस्टली त्या ठिकाणी ड्रग्ससाठी ग्रँटेड केलं जातं. कोणते ड्रग दॅट ट्रीट ए डिसीज ऑर कंडिशन दॅट अफेक्ट less than 2 lakh people in the US, or for which it is unlikely that US sales of the drug will recoup its development cost. किंवा असे ड्रग जे की डेव्हलपमेंट कॉस्ट त्या ठिकाणी फक्त रिकवर करू शकता, अशा टाईपचे ड्रग किंवा असे ड्रग की जे ऑलमोस्ट जास्तीत जास्त आपण म्हणू शकतो की 2 लाखापर्यंतच्या लोकांवर त्या ठिकाणी यूज केले जातात. ओके, त्यांना म्हणा ऑर्फन ड्रग. सो दिस एक्सक्लुझिव्हिटी पिरियड इज 7 years. तर अशा प्रकारचे एखादा ड्रग असेल तर अशा ड्रगच्या केसमध्ये एक्सक्लुझिव्हिटी भेटते. ते जो काही जेनेरिक ऍप्लिकंट असेल त्याला ती असते 7 वर्षाची. ओके, बट ओनली अप्लाइज टू यूज इन ट्रीटिंग द स्पेसिफिक रेअर डिसीज ऑर द कंडिशन. आणि हे स्पेसिफिक रेअर डिसीज किंवा कंडिशन मध्येच त्या ठिकाणी असू शकतं. ओके, देन न्यू केमिकल एंटिटी एक्सक्लुझिव्हिटी. आता न्यू केमिकल एंटिटी असेल तर त्याच्या बाबतीत एक्सक्लुझिव्हिटी काय असू शकते ते आपण बघू. सो दिस इज ग्रँटेड इफ द FDA हॅज नॉट प्रिव्हियसली अप्रूव्ड द ऍक्टिव्ह ड्रग मॉइटी. तर हे कधी ग्रँट होऊ शकतं, जेव्हा FDA ने याच्या आधी ती न्यू एंटिटी ऍक्टिव्ह न्यू ड्रग मॉइटी अप्रूव्ह केली नसेल तर त्या केसमध्ये फक्त हे ऍप्लिकेबल होऊ शकतं. ओके, सो न्यू केमिकल एंटिटी एक्सक्लुझिव्हिटी बार्स ए जेनेरिक ड्रग कंपनी फ्रॉम फाइलिंग अँड application for approval of a generic drug 5 years from the first approval of the relevant NDA. त्या रिलिव्हंट NDAच्या ऍप्लिकेशन नंतर 5 वर्षानंतर त्या ठिकाणी त्या पिरियडसाठी त्या जो कोणी फर्स्ट फायलर असेल त्या फर्स्ट फायलरला त्या ठिकाणी हे जे काही ऍप्लिकेशन असेल ते ऍप्लिकेशन भेटू शकतं. ओके, देन किंवा आपण म्हणू शकतो अप्रुव्हल भेटू शकतं. देन हाऊ एव्हर A generic drug company may file an NDA with a paragraph 4 certification 4 years after the first NDA approval. फर्स्ट NDA अप्रुव्हल नंतर पॅरा 4 सर्टिफिकेशन च्या अंडर ANDA त्यांना भेटू शकतं 5 वर्षासाठीचं, 4 वर्षासाठीचं. ओके, देन नेक्स्ट केस मे बी द न्यू क्लिनिकल स्टडी एक्सक्लुझिव्हिटी. आता न्यू क्लिनिकल स्टडी जर समजा असेल तर त्याच्या बाबतीत पण आपल्याला एक्सक्लुझिव्हिटी भेटू शकते, पण त्या कोणत्या कंडिशन मध्ये ते आपण बघू. सो दिस अप्लाइज व्हेन न्यू केमिकल स्टडीज लीड टू न्यू ऑर द चेंज फॉर्म्युलेशन, डोसिंग रेजिमेन ऑर द पेशंट पॉप्युलेशन. तर ह्याच केसमध्ये त्या ठिकाणी जे काही न्यू क्लिनिकल स्टडी एक्सक्लुझिव्हिटी असेल ती एक्सक्लुझिव्हिटी त्या ठिकाणी भेटू शकते. देन द ऍप्लिकंट इज एंटायटल to this exclusivity if an application or the supplement contains a report of new clinical investigation conducted or the sponsored by the applicant that they're essential or the essential for the approval. जर समजा अप्रुव्हल साठी इसेन्शियल असतील हे क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन तरच त्या ठिकाणी त्यांना एक्सक्लुझिव्हिटी प्रोव्हाइड केली जाऊ शकते. दिस एक्सक्लुझिव्हिटी समटाइम्स कॉल्ड डेटा एक्सक्लुझिव्हिटी prohibits the FDA from approving a generic drug application for the new dosage form or use for 3 years after the first NDA
अप्रुव्हल. एनडीए अप्रुव्हलच्या 3 वर्षानंतर हे जे काही एक्सक्लुझिव्हिटी ते एक्सक्लुझिव्हिटीसाठी आपण अप्लाय केलं तर ते आपल्याला भेटू शकतं. हाऊ एव्हर इट डज नॉट अदरवाईज बार अप्रुव्हल ऑफ जेनेरिक ड्रग ॲप्लिकेशन. अदरवाईज हे कोणत्याही प्रकारचं बार ॲप्लिकेशन त्या ठिकाणी नसणार आहे. ओके. देन next one is pediatric exclusivity. This applies if the FDA requested that the NDA holder conduct studies with the drug in pediatric population. जर समजा pediatric population मध्ये जे काही ड्रग असेल तर त्या ड्रगच्या केसमध्ये FDA त्या ठिकाणी NDA होल्डरला त्या ठिकाणी एक्सक्लुझिव्हिटी प्रोव्हाइड करत असते. तर ती कितीची असेल? सो पेडियाट्रिक एक्सक्लुझिव्हिटी ऍड्स 6 months ऑफ एक्सक्लुझिव्हिटी टू एनी मार्केटिंग ऑर द पेटंट्स एक्सक्लुझिव्हिटी. कोणत्या प्रकारच्या मार्केटिंगच्या रिलेटेड ऑर पेटंटच्या रिलेटेड एक्सक्लुझिव्हिटी 6 महिन्यापर्यंत त्या ठिकाणी कोणत्याही पेडियाट्रिक फॉर्म्युलेशनला किंवा जे काही न्यू ड्रग ऍप्लिकेशन असेल त्याला भेटू शकते किंवा पेटंटला भेटू शकते. ओके. हिअर आर द सम नॉन पेटंट एक्सक्लुझिव्हिटीज. तर नॉन पेटंट एक्सक्लुझिव्हिटीज काय आहेत? जर न्यू केमिकल एंटिटी असेल तर त्याला 5 वर्षाची आहे. जर समजा न्यू क्लिनिकल स्टडी एक्सक्लुझिव्हिटी असेल तर ते 3 वर्षाची आहे. ऑर्फन ड्रग असेल तर 7 वर्षाची. पेडियाट्रिक असेल तर 6 महिन्याची. आणि 180 days जेनेरिक मार्केट एक्सक्लुझिव्हिटी असेल तर ते 180 दिवससाठी त्या ठिकाणी भेटू शकते. ओके. देन नेक्स्ट वन इज पेटंट एक्सक्लुझिव्हिटी अँड द ऑरेंज बुक. आता पेटंट एक्सक्लुझिव्हिटी आणि ऑरेंज बुक काय असते ते आपण बघू. सो अँड NDA होल्डर मस्ट प्रोव्हाइड द FDA विथ द पेटंट नंबर अँड एक्सपायरेशन डेट ऑफ एनी पेटंट दॅट क्लेम्स इदर. तर त्या ठिकाणी जे काही NDA होल्डर असतील ते NDA होल्डर त्या ठिकाणी FDA ला डिटेल इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे पेटंट नंबरची ॲज वेल ॲज एक्सपायरेशन डेटची. ओके. तर जे काही पेटंट असतील ते पेटंट कोणत्या क्लेम मध्ये असू शकता? ते असू शकता द ड्रग इन्क्लुडिंग द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट अँड द फॉर्म्युलेशन फॉर द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट. जर समजा अशा प्रकारचं असेल त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असेल किंवा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटचं फॉर्म्युलेशन असेल अशा केसमध्ये. किंवा ए मेथड ऑफ युझिंग द ड्रग बट नॉट अदर इन्व्हेन्शन सच ॲज. त्याच्यामध्ये एखादी मेथड असेल पण अदर इन्व्हेन्शन असायला नको. लाईक मेटाबोलाइट्स किंवा सिंथेटिक इंटरमिडिएट्स ऑर द मेथड ऑफ मेकिंग द ड्रग. हे त्याच्यामध्ये ह्या प्रोसेस त्याच्यामध्ये असायला नको. अदर मेथड त्याच्यामध्ये चालू शकता. ओके. देन व्हेन द FDA अप्रूव्ह द NDA. जेव्हा NDA अप्रूव्ह करतं त्यावेळेस द FDA publishes the patent information in the FDA's approved drug product with therapeutic equivalence determination publication. तर हे जे काही अप्रूव्ड ड्रग प्रॉडक्ट विथ द थेराप्युटिक इक्वॅलन्स डिटर्मिनेशन पब्लिकेशन असणारी यालाच म्हणता ऑरेंज बुक. यालाच त्या ठिकाणी ऑरेंज बुक असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये FDA आधी जे पण काही NDA असेल त्याचं पब्लिकेशन करत असतं. ओके. देन चॅलेंजिंग पेटंट एक्सक्लुझिव्हिटी. आता चॅलेंजिंग पेटंट एक्सक्लुझिव्हिटी कोणत्या केसमध्ये असू शकते ते आपण बघू. सो a generic drug company submitting either an ANDA or a section 505(b)(2) application must make one of the following 4 certification as to each patent listed in the orange book for and reference listed drug. तर खालचं कोणतेही पॅराग्राफ सर्टिफिकेशन त्या ठिकाणी फॉलो करणं गरजेचं आहे. जे पण काही ANDA असेल किंवा 505 सेक्शन 505(b)(2) ऍप्लिकेशन असेल. जर कोणत्या प्रकारचं ऍप्लिकेशन करायचं असेल तर खालील 4 जे काही पॅराग्राफ सर्टिफिकेशन आहेत त्या सर्टिफिकेशन पैकी एखादं सर्टिफिकेशन फॉलो करणं गरजेचं आहे. तर ते सर्टिफिकेशन काय आहे ते आपण 1 by 1 त्या ठिकाणी डिस्कस करू. तर फर्स्ट पॅराग्राफ सर्टिफिकेशन आहे. सो पॅराग्राफ फर्स्ट सर्टिफिकेशन दॅट नो रिलिव्हंट पेटंट इज लिस्टेड इन द ऑरेंज बुक. असं कोणत्याही प्रकारचं पेटंट त्याच्या रिलेटेड लिस्टेड नाहीये ऑरेंज बुक मध्ये. अशा प्रकारचं त्याला त्या ठिकाणी एक्सक्लुझिव्हिटी भेटू शकते. देन द पॅराग्राफ सेकंड सर्टिफिकेशन दॅट द लिस्टेड पेटंट हॅज एक्सपायर्ड. जे काही लिस्टेड पेटंट आहे ते एक्सपायर्ड होणार आहे अशा याला त्या ठिकाणी भेटू शकते. देन पॅराग्राफ 3 सर्टिफिकेशन दॅट द लिस्टेड पेटंट प्लस एनी
ऑदर एक्सक्लुझिव्हिटी विल एक्सपायर बिफोर द रिक्वेस्टेड अप्रुव्हल. रिक्वेस्टेड अप्रुव्हलच्या आधीच जर समजा त्या गोष्टी एक्सपायर होत असतील तर त्या ठिकाणी त्याला ते भेटू शकतं. देन पॅराग्राफ 4 सर्टिफिकेशन दॅट द लिस्टेड पेटंट इज इनव्हॅलिड ऑर विल नॉट बी इन्फ्रिंज बाय द कमर्शियलायझेशन ऑफ द जेनेरिक ड्रग. जे काही पॅराग्राफ 4 सर्टिफिकेशन असणार आहे ते सर्टिफिकेशन त्या ठिकाणी लिस्टेड जे काही पेटंट असेल ते पेटंट एकतर इनव्हॅलिड असू शकतं किंवा विल नॉट बी इन्फ्रिंज बाय द कमर्शियलायझेशन ची प्रोसेस त्या ठिकाणी जेनेरिक मध्ये केल्यानंतर काही त्याच्यावरती फरक पडत नाही अशा प्रकारची असू शकते. ओके, सो आज आपण इथेपर्यंत बघितलं. रिमेनिंग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. सो थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. थँक्यू.